नागपूरमध्ये पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामाला सुरुवात झालेली आहे। भाजप बंडखोर किसन गावंडे यांना समर्थकांनी घरात डांबलेलं होतं। आता ते घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत, पण तरी सुद्धा समर्थकांची प्रचंड गर्दी आहे। परिणय फुके इकडे पोहोचलेले आहेत, समर्थकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय आणि आता परिणय फुके हे किसन गावंडे यांच्याशी बातचीत करण्यासाठी त्यांच्या घरामध्ये जाताना दिसतायत। प्रभागातल्या कोणत्याही कामांकडे दुर्लक्ष होणार नाही असा विश्वास व्यक्त केलेला होता परिणय फुके यांनी। आणि आता परिणय फुके घरात गेल्यानंतर पुन्हा एकदा समर्थकांचा प्रचंड गराडा हे गावंडेंच्या घराबाहेर दिसतोय। समर्थकांच्या पाया पडतो, पण आम्हाला माघार घेऊ द्या अशी विनवणी गावंडे समर्थकांना करतायत। नागपूरमध्ये पुन्हा एकदा हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला आहे। बंडखोर किसन गावंडेंना समर्थकांनी घरातच डांबून ठेवलेला आहे। उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेऊ नये अशी समर्थकांची भूमिका आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, नेमकं काय घडतंय सध्या, काय बातचीत होतीये, समर्थकांचं काय म्हणणं आहे? निश्चित जर का आपण बघितलं तर पक्ष नेतृत्वाने परिणय फुके इथे आलेले आहे। पक्ष नेतृत्वाने त्यांना मध्यस्थी करायला पाठवलेलं आहे। जर का आपण बघितलं तर या प्रभागामध्ये दोन उमेदवारांचे नाव एका एबी फॉर्मवर टाकण्यात आलेले आहे। त्यामध्ये किसन गावंडे आणि नितीन होले आहे। दोन्ही नेत्यांचे जेव्हा नाव टाकण्यात आले तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं होतं की शेवटच्या क्षणाला दोनपैकी कोणत्याही एका उमेदवाराला जेव्हा त्याचं नाव निश्चित केलं जाईल तेव्हा दुसऱ्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यायचा। त्यानुसार मग जेव्हा नितीन होले यांचं नाव निश्चित झालं तेव्हा मग कार्यकर्त्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तर मग कार्यकर्ते एकाएक किसन गावंडे यांच्या घरी आले आणि त्यांनी किसन गावंडे यांच्या घराला बाहेरनं लॉक लावलं। जेव्हा किसन गावंडे हे अर्ज मागे घेण्यासाठी झोन कार्यालयामध्ये जात होते त्यावेळेसचा हा संपूर्ण प्रकार आहे। नंतर मग कार्यकर्त्यांचा हळूहळू इथे गराडा वाढायला सुरुवात झाली आणि शेकडो कार्यकर्ते इथे पोहोचले आणि त्यांनी भूमिका घेतली की हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे या प्रभागामधनं किसन गावंडे यांना उमेदवारी यांची कायम ठेवावी आणि नितीन होले यांना अर्ज मागे घेण्यास सांगावा। मात्र आता या संपूर्ण गोष्टी आणि या संपूर्ण घडामोडीनंतर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या प्रकारे एकंदरीत आपण बघितलं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये परिणय फुके हे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की परिणय फुके मध्यस्थी करताना दिसत आहे। बरोबर आहे तुषार, परिणय फुके हे मध्यस्थी करण्यासाठी पोहोचलेले आहेत, पण समर्थकही मागे हटायला तयार नाहीत। किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये अशीच सगळ्यांची भूमिका आहे। किसन गावंडे यांचं कुटुंबीय देखील याच घरामध्ये आहे आणि सगळ्यांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे। परिणय फुके हे घरात गेलेले आहेत आणि किसन गावंडे यांच्याशी बातचीत करतायत। समर्थकांच्या पाया पडतो, उमेदवारी मागे घेऊ द्या असं आवाहन किसन गावंडे यांनी समर्थकांना केलेलं आहे, पण समर्थक काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत। या भागामध्ये आम्हाला उमेदवारी नाही, त्यामुळे किसन गावंडे यांनी आपलं नेतृत्व, आपली उमेदवारी मागे घेऊ नये अशी भूमिका या सगळ्या समर्थकांनी घेतलेली आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय, किसन गावंडे यांच्या घराबाहेर समर्थकांचा प्रचंड गराडा आहे। किसन गावंडे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार हे कळल्यावरती हे सगळे समर्थक आक्रमक झालेत। त्यांनी किसन गावंडेंना घरामध्ये डांबून ठेवलंय। किसन गावंडेंचं कुटुंब सुद्धा घरामध्ये आहे। परिणय फुके यांनी सगळ्या समर्थकांना आश्वासन दिलेलं आहे की प्रभागातली कामं कुठेही मागे राहणार नाहीत, विकास कामं सुरू राहतील, पण तरीही समर्थक ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीये। तुषार, आपण इकडे उपस्थित काही समर्थकांशी बातचीत करू शकतो का? त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो का? काय म्हणणं आहे त्यांचं? तर तुषारपर्यंत सध्या आपला आवाज पोहोचत नाहीये। ही दृश्य आपण पाहतोय किसन गावंडे यांच्या घराबाहेरची। परिणय फुके हे किसन गावंडेंच्या घरी दाखल झालेले आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे अवघे 3 तास उरलेले आहेत, त्यामुळे आता किसन गावंडे हे घराबाहेर येऊ शकतात का आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। अपक्ष उमेदवाराला त्यांच्या समर्थकांनी घरामध्ये बंद केलेला आहे।
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं किसन गावंडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देखील तयार झाले, पण समर्थक आक्रमक झालेले आहेत। समर्थकांची अशी इच्छा आहे की किसन गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये। त्यामुळे या सगळ्या राजकीय नाट्यात आता पुढे नेमकं काय घडतं याची उत्सुकता आहे। परिणय फुके मध्यस्थी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊया, तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, परिणय फुके आतमध्ये संवाद साधतायत किसन गावंडेंशी, बाहेर समर्थकांची काय भूमिका आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? की त्यांना पक्ष आदेश मानायचा आहे आणि ते उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे। मात्र कार्यकर्ते असे आहे की ते त्यांना घराच्या बाहेर पडू देत नाही। त्यामुळे मग परिणय फुके आतमध्ये गेले आणि परिणय फुके किसन गावंडे यांना विनंती करताय की तुम्ही कार्यकर्त्यांची समजूत काढा। पक्ष त्यांना कुठेतरी आश्वासित करताय की त्यांचं योग्य होईल, निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचा पूर्णपूर विचार केला जाईल। मात्र या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे गोंधळ करणं आणि पक्षाची शिस्त मोडणं हे योग्य नाही। त्यामुळे किसन गावंडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढावी अशी विनंती परिणय फुके हे किसन गावंडे यांना करत आहे। किसन गावंडे यांचा विरोध नाही किंवा त्यांची काही अडचण आहे, ते अर्ज मागे घ्यायला तयार आहे। मात्र अडचण आहे ही कार्यकर्त्यांची। सध्याच्या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते इथे ठाम आहे, ते किसन गावंडे यांना घराच्या बाहेर जाऊ द्यायला तयार नाही। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये परिणय फुके किसन गावंडे यांना हीच विनंती करते की तुम्ही कार्यकर्त्यांची समजूत काढा, तुमचे कार्यकर्ते आहे ते तुम्हाला ऐकेल। त्यामुळे आता किसन गावंडे जेव्हा बाहेर येईल आणि कार्यकर्त्यांना कशा प्रकारे समजूत त्यांची काढेल किंवा त्यांना कशा प्रकारे संवाद साधेल हे बघणं महत्त्वाचं राहते। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की किसन गावंडे आणि परिणय फुके यांच्यामध्ये घराच्या आतमध्ये संवाद सुरू आहे। तुषार, आपण समर्थकांशी बातचीत करू शकतो का? त्यांचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आहे? निश्चितच आपण इथे उपस्थित जे समर्थक आहेत त्यांच्यासोबत निश्चितच बोलूया आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत काही कार्यकर्ते इथे जे काही महिला कार्यकर्ते आपण त्यांना विचारूया। ताई, परिणय फुके आता आलेले आहेत, ते विनंती करणार आहे, तुमची काय भूमिका आहे? मला असं वाटते भाऊचं किसन भाऊनं ऐकायला नाही पाहिजे, कारण की तिकीट दिल्यावर वापस घेणं म्हणजे खूप मोठी नाइंसाफी झाली आपल्यासोबत। परिणय फुके आलेले मध्यस्थी करायला तुम्हाला मान्य असेल ती मध्यस्थी? आता तर पब्लिक ऐकून घेईन, पण नंतर पब्लिकच्या मनात काय आहे कोण ओळखान। गावंडे भाऊचं एक इथं याचं कारण, निवडून द्यायचं कारण म्हणजे एकच आहे की सर्व आम जनता हे आहे की प्रत्येकजण आपापल्या परी इथं येऊ शकते, आपापली समस्या घेऊन इथं येऊ शकते, कोणी कोणाच्या भरोशावर अवलंबून राहणार नाही। बघा, जर का घराच्या बाहेर इकडे आले तर इकडे देखील मोठ्या संख्येने शेकडो कार्यकर्ते आलेले आहे। आपण त्यांना विचारूया की त्यांचं काय म्हणणं आहे। आता परिणय फुके आलेले आहेत, त्यांची मध्यस्थी तुम्हाला मान्य असेल का? आता काही बोलता नाहीत, फक्त पहिले त्यांना बोलू द्या, त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ की काय करायचं आहे म्हणून। पण तुम्ही ठाम आहे का इथे? ठाम आहे, आम्ही ठाम आहे। तुम्ही जाऊ देणार नाही? नाही, जाऊ देणार नाही। काय म्हणता तुम्ही? आम्ही जाऊ देणार नाही। पक्षाचा आदेश आहे? नाही, आम्हाला मान्य नाही। पहिले पक्षाचा आदेश आमच्याकडूनच होता, आमच्या काकांनाच तिकीट भेटली होती आणि मग वरून दबाव आल्याच्यानं त्यांची तिकीट कापण्यात येत आहे, ते आम्ही सहन करणार नाही बिलकुल। पण परिणय फुके आले आता ते मध्यस्थी करतात, कारण की स्वतः किसन गावंडे म्हणतात तुम्ही मी अर्ज मागे घ्यायला तयार आहे। तरी नाही जाऊ देणार, तरी नाही जाऊ देणार, तरी जाऊ देणार नाही। पक्षाला जे निर्णय घ्यायचे घेतील, पक्षावर सोडून दिला आम्ही, पण आम्ही आपण कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना जाऊ देणार नाही। हमको हमारा कैंडिडेट चाहिए, हमको हमारा कैंडिडेट चाहिए। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं त्याचं म्हणणं आहे की आमचा कॅन्डिडेट आम्हाला इथला हजारीपाडचा हवा आहे। पूर्व नितीन होली इकडले नाही का? नाही, ते इकडलेलं आम्ही कधी बघितलं नाही, त्यांना काही नाही, ते एकदम एक उमेदवारी त्यांना देऊन दिली, ते आम्हाला ते मान्य नाही। आपण बघू शकतो की अजूनही कार्यकर्ते इथे जमलेले आहेत, ते किसन गावंडे यांना बाहेर जाऊ द्यायला तयार नाही। परिणय फुके घराच्या आतमध्ये आहे, ते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत। शेवटी परिणय फुके यांना देखील कल्पना आहे की जर का या ठिकाणी कार्यकर्त्यांची समजूत काढायची असेल तर किसन गावंडेच समजूत काढू शकतात। आणखी एक तरुण कार्यकर्ते आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आता परिणय फुके आलेले आहे, आता ते समजवण्याची जे पण आहे त्यांचं हे करेल, पण आमचं एकच मागणी, आम्ही त्यांना जाऊ देणार नाही। आम्हाला आमचा हक्काचा माणूस पाहिजे म्हणजे पाहिजे, बस। परिणय फुके आलेले आहे, चाबी दिली तुम्ही त्यांना, आतमध्ये तर सोडलं आहे, पण आता पुढची भूमिका काय असणार? तर पुढची भूमिका ही असणार आहे सर, आमच्या नेत्याला तिकीट भेटली पाहिजे आणि पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे तो वापस घेतला पाहिजे सर। आम्हाला आमच्या प्रभागामधून एक तरी हवा नगरसेवक आहे की ज्याच्यामुळे सर कसं आहे, आम्ही बाहेरच्या नगरसेवकांना सर काही कामावर आले तर त्यांच्याकडे न जाता आम्ही आमच्या व्यक्तीला म्हणणार, आणि सर ते अर्ध्या रात्री सर आमच्या धावून येतात आणि एवढे सारे जे नागरिक आहे, नागरिकांचे प्यार आहे,
मोहब्बत है, ये सब है, इसके लिए ये लोग आए हैं इधर पे। तो हमसे सभी विनती है करके कि पार्टी ने वो निर्णय वापस लेना चाहिए। जब तक उनको AB फॉर्म मिला था तो बाद में उनको निर्णय ऐसा था कि AB फॉर्म वापस लो कि टिकट तुम वापस लो, ये चुकी का निर्णय है। इसलिए पार्टी ने वो निर्णय वापस लेना चाहिए और किशन भाऊ को फिर से टिकट देना चाहिए। ये हम सब कार्यकर्ताओं की एक आश्वासन है और पार्टी के प्रति प्यार है। आपण बघू शकतो की परिणय फुके यांचे सुरक्षा गार्ड आहेत ते इथे दारावर उभे आहे आणि अजून परत एकदा बाहेरनं कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला आहे। म्हणजे सध्या परिणय फुके देखील हे घराच्या आतमध्ये आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यांना आतमध्ये जेव्हा सोडलं तेव्हा ही अट टाकली होती की चाबी आम्ही तुम्हाला देणार नाही, तुम्ही आतमध्ये जा, संवाद साधा, चर्चा करा, मात्र चाबी आमच्याजवळ राहील। आणि या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो की किसन गावंडे आणि परिणय फुके यांच्यामध्ये आतमध्ये संवाद सुरू आहे। परिणय फुके हे वरिष्ठ नेत्या सोबत किसन गावंडे यांचं बोलणं करून देत आहे आणि कार्यकर्त्यांना त्यांना समजूत काढा अशा प्रकारे किसन गावंडे यांना विनंती केली जात आहे। काय वाटतं तुला, अर्ज मागे घ्यायला पाहिजे का? नाही, आमच्या प्रभागामधून हजारीपारमधून एकही माणूस आतापर्यंत उभं झालेला नाही आहे आणि जेणेकरून पाहिलं आहे काकाजीच्या आपलं आयुष्य बघितलं आहे, आपण BJP मध्ये बघितलं आहे, तर त्यांना आमची अशी अपेक्षा आहे की हे लढायलाच पाहिजे। बाकी आम्हाला दूरचे नाही पाहिजे, कारण की आम्हाला आमचे काम करता करता कोणी नाही आहे तिथे। आम्ही खूप वेळा असं गेलेलो आहे मागच्या वेळेस पण कोणी आमच्या घरी काम करायला नाहीत आणि आम्हाला अर्ध्या रात्री कोणती अडचण झाली आहे तर आमचे काका आम्हाला येतात, कोणतीही अडचण असो मग ते विदाऊट नगरसेवक असताना ते आपले काम करतात। चाबी कोणाकडे आता? चाबी कोणाकडे आहे माहीत नाही। देणार नाही तुम्ही चाबी? नाही, बिलकुल नाही। चाबी देणार तर कसं चालेल? चाबी देणार का तुम्ही? नाही, चाबी नाही देंगे भैया। चाबी देणार काय? मग कधी 3 वाजतापर्यंत तर त्यांना जाऊ द्यावं लागेल तुम्हाला। बरं, ताई आहे, त्यांच्या मुली आहे, आतमध्ये काय संवाद सुरू आहे? आम्हाला त्याची काही कल्पना नाही आहे, तो संवादात आम्ही सहभागी नाही आहोत। आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की कृपया करून त्यांना वेळेत जाऊ द्यावे, पक्षाच्या विरुद्ध काहीच नाही केलं पाहिजे। आपल्याला पक्ष हा नेहमीच आणि नक्कीच व्यक्तीपेक्षा मोठा आहे, तर कृपया सगळ्यांना मी हात जोडून माझ्या वडिलांच्या वतीने विनंती करते की त्यांना वेळेत जाऊ द्यावे। हे कार्यकर्त्यांना समजून तर किसन गावंडे यांना सांगावं लागेल। ते तर समजवतीलच, ते समजवतातच आहे। आम्ही सकाळी उठल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी बघतोय घरासमोर आणि मला माहिती आहे की आपले कार्यकर्ता पण असा सहयोग करतील, ते वेळेत आम्हाला जाऊ देतील आणि आम्हाला नॉमिनेशन फॉर्म घेऊ देतील। आपण बघू शकतो की कुटुंबियाची भावना देखील सकारात्मक आहे, किसन गावंडे यांची भावना देखील सकारात्मक आहे की जो पक्षाचा आदेश आहे तो त्यांना पाळायचा आहे आणि त्यासाठी त्यांना अर्ज वापस घ्यायला झोन कार्यालयामध्ये जायचं आहे। मात्र कार्यकर्ते दुसरीकडे आहे की त्यांची भूमिका आहे की किसन गावंडे यांनी अर्ज वापस घेऊ नये, 3 वाजेपर्यंत त्यांनी घरातच थांबावं। ते जर बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल तर कार्यकर्ते त्यांना बाहेर जाऊ द्यायला तयार नाही। त्यामुळे अशा प्रकारचा पेच इथे निर्माण झालेला आहे। शेवटी यातनं कसा मार्ग निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मेंसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। तर आपण या सगळ्या समर्थकांच्या, कार्यकर्त्यांच्या, स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत। आमच्या हाकेवर आमच्या कामासाठी धावून येणारा माणूस आमच्या प्रभागाचा उमेदवार असायला हवा। ज्या माणसाला आम्ही कधी प्रभागात बघितलंच नाही तो उमेदवार आमच्यावर का थोपवला जातोय असा संतप्त सवाल हे सगळे समर्थक उपस्थित करतायत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।